साहेबांच्या आदेशानेच माझी उमेदवारी। माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची स्पष्टोक्ती। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनिलदादा पाटील यांना पवार साहेबांना भेटण्याचा दिला होता सल्ला। सत्ताधारी पक्षाशी लढण्यासाठी पक्षाला तुल्यबळ उमेदवार हवा होता, तर पक्षाने केलेल्या सर्वेक्षणमधून नाव आल्यानेच मिळते उमेदवारी। माजी मंत्री देवकर येथे सुरू असलेल्या पाडळसरे धरण जन आंदोलन समितीच्या साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी आले होते। त्यावेळी ते उमेदवारीबाबत काय म्हणाले बघूया प्रत्यक्षातच। माझी उमेदवारी पवार साहेबांनी रात्री मला फोन करून निश्चित केली आणि मला सांगितलं की तुम्ही उद्यापासून कामाला सुरुवात करा। पक्षाचा आदेश म्हणून आणि साहेबांचा आदेश म्हणून मी ती जबाबदारी स्वीकारली आणि मी कालपासून कामाला सुरुवात जवळपास केलेली आहे। मला माझी उमेदवारी जाहीर झाली, पेपरला बातम्या आल्या, तेव्हापासून मला सर्वच तालुक्यांमधून जे तालुके ह्या मतदारसंघामध्ये येतात त्या सगळ्या तालुक्यांमधून अनेक कार्यकर्त्यांचे आणि लोकांचे फोन आले की आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि सर्वांनी अतिशय उत्साहाचं वातावरण माझ्यासाठी निर्माण केलेलं आहे। त्यांनी म्हटलं की तुमच्यासारखाच उमेदवार आम्हाला पाहिजे आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून मी जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याशी जवळून संपर्कात आहे। पण माझं जिल्हा मजूर संस्थांचं फेडरेशनचं अध्यक्षपद असेल, जिल्हा बँकेचं व्हाईस चेअरमन पदाच्या माध्यमातून जिल्हाभर फिरलेलो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष होतो त्या माध्यमातून फिरलेलो आहे, पक्षाचा मी मला साहेबांनी पालकमंत्री केलं होतं त्या माध्यमातून जिल्हाभर दौरे केलेले आहेत, जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला। अनिल दादा तुम्ही तयारी करा संदर्भात तुम्ही काय बोलू शकता? असं आहे, मी स्वतःच या उमेदवारी घेण्याच्या संदर्भात इच्छुक नव्हतो। तुम्हाला सर्वांना माहिती आहे पक्षाच्या 3 मिटिंग झाल्यात, त्या सगळ्या मिटिंग्समध्ये मी साहेबांना सांगितलं होतं की मी विधानसभेच्या उमेदवारीसाठी तयारी केलेली आहे, माझा मतदारसंघ मी व्यवस्थित करून ठेवलेला आहे आणि म्हणून मला राज्यामध्येच काम करण्याची माझी इच्छा आहे आणि म्हणून मी लोकसभेला इच्छुक नाही आहे। तुम्ही जे काही चांगले उमेदवार असतील त्यांना उमेदवारी द्या। त्याच्यामध्ये अनिलदादांचं नाव पुढे आलेलं होतं। मी सुद्धा पक्षाच्या मिटिंगमध्ये अनिलदादांच्या नावाची शिफारस केलेली होती, तोपर्यंत सर्व व्यवस्थित चाललेलं होतं, त्यांचं नाव कायम होतं, त्यांनी कामाला पण सुरुवात केली होती। परंतु आपल्याला कल्पना आहे की अनेकदा असं होतं, इव्हन EB फॉर्म देण्याची वेळ आल्यावर सुद्धा ऐन वेळेला उमेदवार बदलला जातो। अशी अनेक उदाहरणं झालेली आहेत, त्याला अनेक कारणं असतात आणि ती कारणं काही सगळी सांगण्याची काही गरज नसते। पक्षाला एवढंच बघायचं असतं, इलेक्टिव्ह मेरिटचा उमेदवार जो असेल, जनतेचा जो कौल असेल त्याच्या माध्यमातून जो सर्वे होतो त्याला उमेदवारी दिली पाहिजे। अनिलदादांच्या बाबतीत जेव्हा सुरुवात झाली त्यांच्याबद्दल आमच्या सर्वांचं मत होतं की यांना दिली पाहिजे, पण जेव्हा पक्षाने काही सुरुवात केली आणि पक्षाला असं वाटलं किंवा देवकरप्पा जे जनतेने सांगितलं असेल लोकांनी किंवा देवकरप्पा हे सिनियर आहेत, यांनी अनेक पदांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये संपर्क ठेवलेला आहे, ते अतिशय सगळ्या तालुक्यांमध्ये प्रत्येक गावामध्ये परिचित आहेत आणि म्हणून यांना जर आपण दिलं, कारण समोरचे जे उमेदवार देणार आहेत त्यांच्या समोर पक्षाला फाईट करायचे, आम्ही विरोधी पक्षामध्ये आम्ही काम करतो आहोत, सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराच्या सोबत फाईट करायची आहे, हे सगळे फॅक्टर समोर ठेवून त्यावेळेला उमेदवारीचा विचार केला जातो। मी स्वतः काल अनिलदादांना समजावून बसवलं, त्यांना सांगितलं की बा असं मला निरोप आलेला आहे, तुम्ही एक काम करा, मला जर असं वाटत असेल की बाबा मला अजूनही उमेदवारी करायची आहे तर तुम्ही अजितदादा पवार साहेब शरद पवार साहेब यांना भेट घेऊ शकता, अजूनही चर्चा करून घ्या, त्यांना सांगा की बाबा मी महिनाभरापासून तयारीला लागलेलो आहे, मला तुम्ही संधी द्या। म्हटलं मला इथं अजिबात आग्रह माझा नाही आहे, मला जर साहेबांनी दिलं तर मी तयार आहे, म्हटलं तुम्हाला माझा पाठिंबा आहे।